80,000 मधून आपल्याला 8 वजा करायचे आहेत. जर आपण 8 वजा केले 79,992 हे आपलं उत्तर असेल. पर्याय क्रमांक 2 वर 79,992 हे उत्तर आलेलं आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 असलेलं वर्तुळ आपल्याला काळं करायचं आहे, गिरवायचं आहे त्याला. दुसरा प्रश्न पाहूया. 94,534 या संख्येत उजवीकडील 4 ची स्थानिक किंमत डावीकडील 4 च्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे? पहा, उजवीकडील 4 एकच स्थानावर आहेत आणि संख्येत डावीकडील 4 हे हजारच्या स्थानावर आहेत. तर मग आपल्याला डावीकडील 4 ची स्थानिक किंमत ही येते 4000, पण विचारलेलं आहे उजवीकडील 4 ची स्थानिक किंमत ही डावीकडच्या 4 च्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे? उजवीकडील 4 ची स्थानिक किंमत आहे 4 आणि डावीकडे असलेल्या स्थानिक 4 ची स्थानिक किंमत आहे 4000. म्हणून किती पटीमध्ये आहे? तर 1/1000. म्हणून पर्याय क्रमांक 2 वर आपल्याला उत्तर दिलेले आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 च्या वर्तुळाला आपल्याला गिरवायचं आहे. प्रश्न क्रमांक 3 कंसामध्ये दिले 3 + 2p व 5 + 3q हे 84,527 या संख्येतील अनुक्रमे सहस्त्र व दशक स्थानचे अंक आहेत. तर p व q च्या किमती कोणत्या? प्रश्न परत एकदा व्यवस्थित काळजीपूर्वक वाचायचा. या ठिकाणी आपल्याला जे अंक या संख्येमध्ये आलेले आहेत तर कोणते अंक आहेत? सहस्त्र स्थानावरचा म्हणजे हजार स्थानावरचा आणि दशक स्थानावरचा. हा दशक स्थानावर आहे 2 आणि हजारच्या स्थानावर आहे 4. अनुक्रमे म्हणले म्हणजे 4000. 4 ची स्थानिक किंमत आहे 4000. पण इथं स्थानिक किंमत न विचारता फक्त अंक स्थानावरचे अंक म्हणलेला आहे. तर सहस्त्र स्थानावर असलेला अंक हा 4 आहे आणि दशक स्थानावर असलेला अंक हा 2 आहे. तर अनुक्रमे तर 3 + 2p हा सहस्त्र स्थानावरचा अंक आहे, त्याची ही किंमत आहे. म्हणजे 3 + 2p बरोबर 4 येईल. 4 हा सहस्त्र स्थानावरचा अंक आणि 5 + 3q 5 + 3q बरोबर हा दशक स्थानावरचा अंक आहे म्हणून 2. तर आपल्याला याच्या किमती शोधायच्या आहेत. तर आपल्याला माहित आहे 3 बाजू बदलल्यानंतर 4 - 3 1 म्हणजे 2p बरोबर 1. तर p बरोबर 2 गुणाकारातले भागाकारात जातील 1/2. 1/2 म्हणजेच अर्धा. अर्धा म्हणजेच 0.5 ही p ची किंमत झाली. या ठिकाणी 5 बाजू बदलली 2 - 5 3q बरोबर 2 - 5 मोठ्या संख्येचे चिन्ह येईल ऋण चिन्ह 3 म्हणून q बरोबर आपल्याला मिळेल -3/3 म्हणजे -1. तर आपल्याला उत्तर काढायचे अगोदर p ची किंमत आणि नंतर q ची किंमत. p ची किंमत येते 0.5 आणि q ची -1. पर्याय क्रमांक मध्ये बघा 0.5 आणि -1. तर इथं पर्याय क्रमांक 1 वर सुद्धा गोंधळून जायचं नाही. -1 0.5 हेच आपलं उत्तर निघालेले, पण क्रम बदलून दिलेला आहे. अगोदर q ची किंमत लिहिली नंतर p ची लिहिली. पण प्रश्नात कसं दिलेलं आहे? अगोदर p नंतर q. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे त्याचं अचूक उत्तर आहे. पर्याय क्रमांक 4 ला आपल्याला गोलाला त्या 4च्या गिरवून घ्यायचा आहे. चौथा प्रश्न. ही एक संख्या आहे. संख्या ही 5 अंकी संख्या आहे. 1 म्हणजे एकक स्थानावर आहे 2, दशक स्थानावर 3, शतक स्थानाचा अंक दिलेला आहे 4 + 5 येईल. हजार स्थानावरचा अंक आहे 8
आणि 10,000 स्थानावरचा अंक आहे 7. अशी ही 5 अंकी संख्या आहे. जी 5 अंकी संख्या भरते 78,932 ही आणि ही एकच संख्या आहे. तर आपल्याला a ची किंमत काढायची आहे. तर काढूया आपण. बघा 78 4 अधिक 5a ही कशाच्या बरोबर आहे? तर 78,932 च्या बरोबर आहे. तर किंमत काढूया. तर बघा एकक दशक हा शतक स्थानचा अंक आहे. तर इथला शतक स्थानचा अंक कोणता आहे? 9. हा शतक स्थानचा अंक आणि हा सुद्धा शतक स्थानचा अंक म्हणजे 4 अधिक 5a ची किंमत भरणार आहे 9. 4 बाजू बदला. 9 वजा 4 बरोबर 5 म्हणजे 5a बरोबर 5 मिळाले आपल्याला. तर a बरोबर 1 आपल्याला हे उत्तर मिळालेले a बरोबर 1. तर पर्याय क्रमांक 2 वर उत्तर आहे. म्हणून पर्यायातील पर्याय क्रमांक 2 ला गिरून घ्यायचा आहे, गोल करायचं. तर पुढील पैकी खंडित आवर्ती संख्या कोणती? कालच्या पाठामध्ये आपण बघितलं की परिमेय संख्येचे 2 रूप पडतात, 2 प्रकार पडतात. एक खंडित म्हणजे परिमेय संख्येचं जर का आपण दशांश रूपामध्ये रूपांतर केलं तर त्याचं एक खंडित रूप मिळतं आणि दुसरा प्रकार मिळतो अखंडित मिळतं, पण ते आवर्ती मिळतं. तर या ठिकाणी आपल्याला काय विचारलेलं आहे? पुढीलपैकी खंडित आवर्ती संख्या म्हणजे पूर्ण भाग गेलेला आहे पण आवर्त सुद्धा आहे. खंडित आणि आवर्त. आता या ठिकाणी पहिला पर्याय बघा. या ठिकाणी समोर आपल्याला डॉट डॉट दिलेले आहेत. याचा अर्थ हा भागाकार संपलेला नाही म्हणजे हे अनावर्ती आहे. तर आपल्याला आवर्ती पाहिजे म्हणजे हा भागाकार संपलेला नाही, हा अखंडित भागाकार आहे पण आपल्याला खंडित पाहिजे. पर्याय क्रमांक 2 मध्ये सुद्धा हा जो भागाकार आहे हे जे त्याचा दशांश रूप आहे हे अखंडित आहे, आपल्याला खंडित पाहिजे. आता या ठिकाणी हे कसं आहे? खंडित आहे पण आवर्ती पाहिजे. हे खंडित नाही. हा परत परत 5 आणि 5 च्या डोक्यावर जी आपण डॅश दिलेला आहे हा काय दर्शवितो की 5 ही संख्या परत परत येणारी आहे म्हणजे आपल्याला हा भागाकार अखंडित आहे, खंडित नाही. पण पर्याय क्रमांक 4 बघितल्यानंतर आपल्याला 5 हे परत दिसतील पण समोर पूर्णविराम दिलेला आहे. पूर्णविरामाचा असा अर्थ होतो की या ठिकाणी आपला भागाकार संपलेला आहे. आता खंडित आहे भागाकार. आवर्त कशाचा झालेला आहे? तर 5 या संख्येचा आवर्त झालेला आहे. म्हणून आपण पर्याय क्रमांक 4 हे आपले उत्तर असेल. 6वं गणित. पुढीलपैकी अखंड आवर्ती संख्या. अखंडचा अर्थ ज्याचं दशांश रूप संपलेलं नाही, जो भागाकार संपणार नाही. आणि आवर्त म्हणजे कोणती तरी संख्या ही परत परत येणार आहे. पहिल्या याच्यामध्ये दिलेले 9.165, दुसऱ्या पर्यायामध्ये 9.165, 0.9165 आणि चौथा पर्याय आहे 91.65. यामध्ये अखंडित आणि आवर्ती संख्या या ठिकाणी खंडित आहे, या ठिकाणी खंडित आहे, या ठिकाणी सुद्धा भागाकार खंडित आहे पण या ठिकाणची संख्या ही अखंड आहे. अखंड म्हणजे भागाकार संपलेला नाही पण तुम्ही असं जर इथे डॉट डॉट दिलेलं नाही. एकतर त्याचं रूप लिहिण्यासाठी तुम्ही डॉट डॉट डॉटचा वापर करा किंवा जी संख्या ज्या संख्येचा ज्या अंकांचा आवर्त होत आहे परत परत त्याच्या डोक्यावर आपण रेष अशी आडवी रेष देऊ शकतो ज्याला आपण डॅश म्हणूया. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर आहे. 7वं गणित बघूया. 0
0.67 या संख्येचे अखंड आवर्ती रूप 0.67 या संख्येचे अखंड आवर्ती रूप कोणते आहे? आपल्याला अखंडही पाहिजे आणि आवर्त सुद्धा पाहिजे। या ठिकाणी खंडित रूप आहे, आपल्याला अखंड पाहिजे। या ठिकाणी पहा अखंड आहे आणि आवर्ती सुद्धा आहे, आणि या ठिकाणी 0.67 च रूप करायचं आपल्याला, तर 6 आणि 7 चा आवर्त झालेला नाही। या दिलेल्या संख्येमध्ये 6 आणि 7 चा आवर्त नाही दिलेला। जर आवर्त दिलेला असता तर आपल्याला डोक्यावर रेष आलेली असती। या ठिकाणी डोक्यावर रेष आलेली नाही म्हणजे 6 आणि 7 चा आवर्त नाही। ही संख्या खंडित आहे आणि आवर्ती सुद्धा नाही, पण आपल्याला ही संख्या खंडित, अखंड आणि आवर्ती या स्वरूपामध्ये दाखवता येते। तर ती दाखवण्यासाठी पहा 0.67 ही संख्या मुळात खंडित आणि अनावर्ती आहे, परंतु ती आपल्याला कशा स्वरूपात दाखवायची? अखंड आणि आवर्ती दाखवायची। तर मग ही संख्या आपल्याला अखंड आणि आवर्ती दाखवता येईल 0.67 या संख्येचा तर काही आवर्त झालेला नाही, म्हणून आपण जर का 0 दिला समोर तर संख्येच्या किमतीमध्ये कोणताही बदल होत नाही। संख्येची किंमत आता बदललेली नाही, आणि 0 वर जर का मी आडवी रेष ओढली म्हणजे आवर्त दाखवला तरीही किमतीमध्ये काही फरक पडत नाही। या संख्येची जी किंमत आहे तीच 0.67 ची किंमत आहे, पण दोन्हीचं स्वरूप मात्र वेगळं आहे। वरची संख्या ही खंडित आणि अनावर्ती आहे, पण तेवढीच किंमत या संख्येची आहे, परंतु ही संख्या अखंडित आहे म्हणजे 0 परत परत येणार आहे, 0चा आवर्त झालेला आहे, म्हणजे त्या स्वरूपात आपल्याला लिहिता येते। म्हणून पर्याय क्रमांक 3 हे 7व्या प्रश्नाचं उत्तर असेल। 8वा प्रश्न बघूया, पुढीलपैकी अपरिमेय संख्या कोणती? आता काल अपरिमेय संख्याचं आपण स्पष्टीकरण बघताना सगळ्यांनी व्यवस्थित समजून घेतलेलं आहे की अपरिमेय संख्या ज्या संख्या या पूर्णवर्ग संख्या नसतात त्या संख्यांचं वर्गमूळ हे अपरिमेय संख्या असते। उदाहरणार्थ 2 आहेत, त्यानंतर 3 आहेत, त्यानंतर 5 आहे। ह्या संख्या पूर्णवर्ग संख्या नाहीत। 1 चं वर्गमूळ मिळतं आपल्याला, 1 चं वर्गमूळ 1, 4 चं वर्गमूळ 2, 8 चं वर्गमूळ 9 चं वर्गमूळ 3। ह्या संख्यांची वर्गमूळ मिळतात, पण 2, 3, 5, 6, 7 या संख्यांची आपल्याला वर्गमूळ म्हणजे ह्या पूर्णवर्ग संख्या नाहीत। मग या संख्यांची जी वर्गमूळ मिळणार आहेत ती वर्गमूळ ही अपरिमेय संख्या आहे। म्हणजे लक्षात ठेवा, ज्या पूर्णवर्ग संख्या नसलेल्या ज्या संख्या आहेत त्या संख्यांची वर्गमूळ ही अपरिमेय संख्या असतात। म्हणून या ठिकाणी 8व्या प्रश्नामध्ये अपरिमेय संख्या शोधायची आहे। ही परिमेय संख्या आहे 25, वर्गमुळात 25 म्हणजे याचं वर्गमूळ मिळतं 5, म्हणून ही सुद्धा अपरिमेय संख्या आहे, परिमेय संख्या आहे। वर्गमुळात 5, आता 5 ही पूर्णवर्ग संख्या नाही आणि 5 चं वर्गमूळ अपरिमेय संख्या आहे। आणि आपण ही बघितलं आवर्त झालेला आहे। परिमेय संख्येमध्ये बघितलं आपण अखंडित आणि आवर्ती संख्या या परिमेय संख्या असतात। आवर्त झालेला आहे म्हणून ही परिमेय संख्या आहे, पण वर्गमुळात 5 ही अपरिमेय संख्या आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर असेल। 8 प्रश्नानंतर 9वा प्रश्न आहे ऋण 5/7 व ऋण 8/13
यांच्या दरम्यान असणारी परिमेय संख्या कोणती? आता ऋण 5/7 व ऋण 8/13 या पूर्णांक संख्या किंवा परिमेय संख्या आपल्याला म्हणता येतील यांना. मग या दोन संख्यांच्या दरम्यान येणारी संख्या आपल्याला शोधायची आहे. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण इयत्ता पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा देत आहोत आणि ही एक स्पर्धा परीक्षा आहे. या स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्याला कमीत कमी वेळेमध्ये आणि अचूक उत्तर शोधणं हे फार महत्त्वाचं आहे. कारण आपला वेळ हा मर्यादित ठरलेला वेळ आहे. तेवढ्या वेळामध्ये आपल्याला प्रत्येक प्रश्न हा अटेंड करणं गरजेचं आहे. त्यासाठी वेळेचे नियोजन खूप महत्त्वाचं आहे. या ठिकाणी कॅल्क्युलेशन करत बसणे आणि त्यामध्ये वेळ खर्च करणे, वाया घालवणे हे काही योग्य नाही. म्हणून या ठिकाणी काही वेळेस आपलं उत्तर हे दिलेल्या पर्यायामधलंच असणार आहे, त्याच्यामधूनच आपल्याला शोधून लिहायचे. मग बऱ्याचशा प्रश्नाला आपल्याला त्याची दिलेली पर्याय पडताळून बघावी लागतात. तर या ठिकाणी पहा, दरम्यानच्या संख्या शोधायच्यात आपल्याला. तर 5/7 या संख्येचं जर का आपण अंदाजे जर त्याचं दशांश रूप काढलं तर 5/7 मायनस ऋण 5/7 दशांश रूप काय येईल आपण बघूया. 7चा भाग 0चा भाग दिला, 7 7 49 10 होतील, 7 1 7 3 30 7 4 28 एक अंदाजे आणि -8/13 इथे सुद्धा शून्याचा भाग जाईल 80 13 78 2 20 13 1 13 7 13 5 65 अंदाजे आपल्याला -0.714 ते -6.615 यांच्या दरम्यानची संख्या आपल्याला दिलेल्या पर्यायामधली शोधायची आहे. आपण बघू शकतो या ठिकाणी आपल्याला करून बघावं लागेल. तर एक एक पर्याय आपण बघून टाकूया. या ठिकाणी सरळ बघितलं तर या दोन्ही संख्या ऋण आहेत, म्हणजे यांच्या दरम्यान येणारी संख्या सुद्धा ऋण असणार आहे. त्यामुळे सहजच आपल्या पर्यायाच्या स्पर्धेतून पर्याय क्रमांक 2 आणि 3 बाद होऊन जाईल, कारण या दोन्ही संख्या धन आहे. कारण आपलं उत्तर धन येणारच नाही. एक एक पर्याय कमी करून टाकू म्हणजे आपलं उत्तर हे पर्याय क्रमांक 1 किंवा 4 पैकी 1 आहे. तर मग आता यांचा आपल्याला अंदाजे किंमत काढून घेऊ आपण. -13/21 21 आणि -21/14 14 1 14 म्हणजे ही संख्या निश्चितच एक पूर्णांक येत आहे, म्हणजे ही संख्या मोठी येत आहे. यांच्या दरम्यान येणारी संख्या येणार नाही, म्हणून आपलं उत्तर असेल 0.714. हे जरी करेक्ट आपण अंदाजे काढलेले पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर असेल. 10वा प्रश्न बघूया. 13/7 या परिमेय संख्येच्या लगतचा मोठा पूर्णांक येण्यासाठी त्यात पुढीलपैकी कोणती संख्या मिळवावी. 13/7 ही एक परिमेय संख्या आहे आणि
त्याच्या लगत त्याच्यापेक्षा मोठा लगतचा मोठा पूर्णांक आपल्याला आणायचा आहे. मग यात कोणती संख्या मिसळावी म्हणजे आपल्याला लगतचा मोठा पूर्णांक छेद समान असणारी संख्या जर मिसळली, बघा छेद समान आहे का हो 1/7, तर यामध्ये आपण 1/7 मिसळले तर आपल्याला मिळते 14/7 म्हणजे 2. म्हणजे 13/7 च्या लगतचा मोठा पूर्णांक कोणता असेल तर तो 2 आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर आहे. 11वा प्रश्न, पूर्ण वर्ग नसलेल्या संख्यांची वर्गमुळे ही कालच्या आपण भागामध्ये बघितलं की ज्या पूर्ण वर्ग संख्या नसतात, पूर्ण वर्ग संख्या नसणाऱ्या उदाहरणार्थ कोणत्या संख्या 2 आहे, 3 आहे, 5 आहे, 6, 7, 8, 10, 11, 12, 13, 14, 15 या सगळ्या पूर्ण वर्ग संख्या नसलेल्या आहेत. तर या संख्यांची वर्गमूळ ही अपरिमेय संख्या असतात. पण आपल्याला इथं परीक्षाचं प्रश्नपत्रिकेचे जे स्वरूप आहे त्यामध्ये काही प्रश्न हे आपल्याला अचूक 2 पर्याय निवडा म्हणून येतील आणि तिथं तसं दर्शविलेलं असेल. म्हणजे यामधून आपल्याला 2 पर्याय निवडायचे. एक पर्याय आपल्याला आपण काढला की त्या अपरिमेय संख्या आहेत. पण काल आपण संख्याची वैशिष्ट्य बघताना हे बघितलं होतं की परिमेय संख्यांचा पूर्णच्या पूर्ण गट आणि अपरिमेय संख्यांचा पूर्ण गट मिळून या वास्तव संख्या तयार होतात. म्हणजेच या ठिकाणी वास्तव संख्या हे सुद्धा आपलं पर्याय बरोबर आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 आणि पर्याय क्रमांक 4 हे 2 अचूक उत्तर आहेत. 2 आणि 4. सर्वात 12वा प्रश्न, सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या व सर्वात लहान धन पूर्णांक संख्या यांची बेरीज किती? आता बघा, पूर्णांक संख्या म्हणजे संख्या रेषा, डाव्या बाजूला ऋण संख्या आणि उजव्या बाजूला धन संख्या असतात शून्याच्या. तर सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या विचारली म्हणजे डाव्या बाजूला शून्यानंतर येणारी पहिली ऋण संख्या ही ऋण 1 असेल. डाव्या बाजूला त्या संख्या लहान लहान होत जातात म्हणजे ऋण 1 पेक्षा लहान, ऋण 2 पेक्षा लहान, ऋण 3 अशा संख्या लहान होत जातात. पण या ठिकाणी ऋण पूर्णांक मोठी ऋण पूर्णांक संख्या विचारले म्हणजे सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या येईल ऋण 1 व सर्वात लहान धन पूर्णांक संख्या शून्याच्या उजव्या बाजूला संख्या रेषेवर पहिली धन संख्या 1 असते आणि नंतर 2, 3, 4, 5. तर ह्या उजव्या बाजूला संख्या मोठ्या होत जातात आणि संख्या रेषेवर डाव्या बाजूला संख्या लहान होत जातात. म्हणून सर्वात लहान धन पूर्णांक संख्या कोणती असेल तर ती आहे 1. तर या 2 संख्यांची बेरीज विचारलेली आहे. बेरीज आता या 2 ऋण 1 आणि धन 1 यांची बेरीज येते 0. 0 संख्या रेषेवर 0 हा धनही नसतो आणि ऋणही नसतो हे लक्षात ठेवा. 0 ला धनही म्हणायचं नाही आणि ऋणही म्हणायचं नाही. म्हणून आपलं उत्तर 0 असेल. पर्याय क्रमांक 1. 13वा प्रश्न, प्रत्येक परिमेय संख्येचे दशांश रूप रिकामी जागा असते. तर प्रत्येक संख्येचं हे दशांश रूप कसं असतं आपण काल बघितलं. परिमेय संख्या 2 भागामध्ये आपल्याला त्याचं वर्गीकरण करता येईल. एक आहे खंडित परिमेय संख्या, त्याचं 2 प्रकारात वर्गीकरण करता येईल. एक आहे त्याचं दशांश रूप हे खंडित येतं जसं 1/2. 1/2 चं दशांश रूप 0.5. या ठिकाणी भागाकार संपलाय म्हणजे ते खंडित रूप आहे. आणि एक आहे अखंडित, भागाकार संपणार नाही, अखंड आहे म्हणजे. आणि दुसरी गोष्ट अनावर्ती आहे, कोणत्या तरी संख्येचा आवर्त येणार आहे. मग दशांश रूप आपल्याला कसं मिळेल? अखंड अनावर्ती मिळेल. पर्याय क्रमांक 1 वर दिलेलं आहे अखंड अनावर्ती. माफ करा, अखंड आवर्ती. इथं काय अखंड आवर्ती. अखंड अनावर्ती ही अपरिमेय